रोहा नगर परिषदेवरती पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे आणि त्यामध्ये नगराध्यक्षपदी वनश्री शेडगे ज्या आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। आपल्यासोबत थेट बातचीत करण्यासाठी वनश्री शेडगे आहेत। मॅडम, तुमचं स्वागत आहे टीव्ही 9 मध्ये। धन्यवाद। प्रथमच आपण निवडणुकीला उभ्या होतात, प्रथमच तुमचा विजय, एकंदरीत काय सांगाल? मी एवढंच सांगू इच्छिते की हा विजय हा माझ्या एकटीचा नाहीये, हा विजय माझ्या रोहेकर मायबाप जनतेचा आहे। हा विजय नव्या पिढीचा आहे, नव्या विचारांचा आहे, नव्या संकल्पनेचा आहे, नव्या संकल्पाचा आहे। आणि हा विजय हा प्रत्येक तरुणाईचा आहे जी मोठी स्वप्न बघण्याचं धाडस करते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच मेहनतीने कामाला लागते आणि स्वप्न साकारण्यात आणते। तर हा विजय त्यांचा आहे। तटकरे साहेब असतील, अदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, तटकरे साहेब गेल्या 40 वर्षापासून रोह्यात काम करत आहेत आणि त्यांनी जी विकासात्मक कामं केली त्याची पोचपावती मायबाप जनतेने, रोहेकर जनतेने ह्या इलेक्शन मार्फत दिलेली आहे। अदितीताई असतील, अनिकेत भाई असतील, त्यांच्या पाठबळाशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नव्हतं। त्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या मार्फत त्यांचे देखील आभार मानू इच्छिते आणि हे माझा विजय मी माझे वडील समीर जनार्दन शेडगे यांना समर्पित करते। कारण का त्यांनी मला नेहमीच बाळकडू हेच दिलं आहे की सत्ता असो व नसो, समर्पित होऊन जनतेसाठी काम करायचं आहे आणि समाजाचा आपण काही देणं लागतो ह्याच भावनेने ते नेहमी सगळ्यांसाठी उभे राहिलेले आहेत। तर त्यांनी जे काम करून दाखवलं, बहुतेकदा ते नगरपालिकेतच डबा घेऊन जायचे अशा प्रकारचं काम झोकून देऊन त्यांनी काम केलंय। तर त्याच परीचं काम मी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन, मी एवढंच सांगू इच्छिते। आणि रोहा ही सामाजिक सलोख्याची भूमी आहे, त्यामुळे सर्व जाती धर्मांच्या लोकांनी मला मतदान केलं आहे, त्यांचे देखील मी आभार मानू इच्छिते। आणि आमचं गाव पण असंच जपलं पाहिजे असं मला वाटतं। आमच्या रोह्यात खूप छान वातावरण आहे, त्यामुळे विरोधकांना पण मी एवढंच सांगू इच्छिते की निवडणूक झाली, स्पर्धा झाली, आता आपण रोहेकर म्हणूनच नगरपालिकेकडे बघणार आहोत आणि नगरपालिका ही प्रत्येक रोहेकराची आहे। प्रत्येक रोहेकराचा त्या नगरपालिकेवर अधिकार आहे, त्यामुळे कोणी काही काम आणलं तर ते पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही नक्की करू। आणि मी पुन्हा एकदा तुमच्या चॅनल मार्फत माझ्या सर्व रोहेकर जनतेचे पुन्हा एकदा आभार मानू इच्छिते की त्यांनी मला थेट नगराध्यक्ष पदाचं पहिली थेट नगराध्यक्ष रोह्याची होण्याचा मान दिला आणि हे यश मी त्यांना देखील समर्पित करते। अनेक तरुण जे ते राजकारणामध्ये येण्यापासून लांब पळतात, राजकारणात भीती त्यांना वाटते किंवा राजकारण एक वेगळा विषय आहे असं त्यांना वाटतं। आता तुम्ही देखील कमी वयाच्या आहात आणि थेट तुम्ही नगराध्यक्षपदी विराजमान झालेला आहात, काय भावना आहेत, काय सांगाल? भावना अशाच आहेत की मला असं वाटतं की तरुण शिकलेला असतो, म्हणजे आत्ताचा तरुण शिक्षणाचं महत्त्व जाणतो आणि त्यांच्यात हा वेगळ्या परीचा उत्साह असतो आणि तो उत्साह त्यांनी कुठलीही डिग्री घेतलेली असेल तरी आत्ताचा तरुण हा त्या डिग्रीपर्यंत मर्यादित राहत नाही, तर तो ऑलराऊंडर झाला आहे। तो प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान ठेवतो आणि मला असं वाटतं राजकारण हे एकमेव क्षेत्र असेल की त्या तरुणांना त्यांची कलागुण आणि कौशल्य दाखवण्याचं एक चांगलं साधन होऊ शकतं। कारण का त्यांचं कला कौशल्य दाखवणं जनतेसाठी खूप फायदेमंद ठरू शकतं, कारण का जनतेला नव्या विचारांचा नवीन चेहरा नेहमीच पाहिजे असतो आणि तरुण हा नेहमी जे नवीन घडामोडी आपल्या देश पातळीवर किंवा देश विदेश पातळीवर चालू असतात ते तरुण नेहमी त्याचा अभ्यास करत असतात। त्यामुळे मला असं वाटतं की तरुणांनी पुढे यावं आणि जो तो अभ्यास वैयक्तिकरित्या करतात तो अभ्यास त्यांनी जनतेसाठी वापरून आपल्या समाजाचं भलं करावं। रोह्याचा विकास मॅडम कशा पद्धतीमध्ये करणार आहात, थोडक्यात सांगा? मी एवढंच सांगू इच्छिते की नगरपालिकेचं काम हे मूलभूत सुविधा उत्तमरित्या आणि आधुनिकरित्या देणं हे असतं। जसं जसं वाढती लोकसंख्या लक्षात घेता, वाढते शहरीकरण लक्षात घेता, जशा माणसाच्या गरजा बदलत जातात तशा शहराच्या गरजा देखील बदलत जातात। त्यामुळे मला वाटतं मूलभूत सुविधा आपण ज्या नगरपालिकेतर्फे देत आलोय, मग ते रस्ते असो, पाणी असो, वीज असो, गटारांचा प्रश्न असतो, ते अजून उत्तमरित्या आणि आधुनिकरित्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचे प्रयत्न मी नक्कीच करीन। शिक्षणासाठी साहेबांनी इथे CIIT आणलेलं आहे, त्याच्यात जास्तीत जास्त मुलं कशी एनरोल होतील आणि 21व्या शतकात जे कला कौशल्य त्यांना लागतात ते त्यांना जास्तीत जास्त कसे मिळतील ह्याच्यावर देखील मी भर घालीन। ह्याच्यानंतर आपल्या शाळांचं फिजिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर बदलणं, शाळेच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना गुंतवून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर देखील मी भर पाडून त्याच्यासाठी देखील मी प्रयत्न करीन। नंतर जिथे जिथे पथदिवे नसतील
सुरक्षितेचा प्रश्न जिथे उद्भवतो, आमच्याकडे पुराचा देखील भेडसावणारा प्रश्न आहे. तर ह्याच्या सगळ्याच्या देखील मी काम करीन. कचरा व्यवस्थापनेचा प्रश्न झाला, सांडपाणी व्यवस्थापनेचा प्रश्न झाला, वाहतूक व्यवस्थापनेचा प्रश्न झाला. हे प्रश्न देखील सोडवण्यासाठी मी 100% माझे प्रयत्न करीन. आणि मी एवढंच सांगू इच्छिते, मी नेहमी बोलत आली आहे, मला एक सुलभ, सुशिक्षित, सुव्यवस्थित, सुरक्षित आणि सस्टेनेबल रोहा घडवायचा आहे. आणि रोहेकर जनतेने जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जे आश्वासन मी प्रचारादरम्यान दिलंय ते मी पूर्ण करायचा, त्यांच्या साथीने आणि त्यांच्या सहभागाने नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करेन. धन्यवाद मॅडम. या होत्या नवनिर्वाचित रोहाच्या नगराध्यक्षा राज वैशुपायन, टीव्ही मराठी, रोहा, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.